ते थोड्या वेळापूर्वी ओवी घरच्यांच्या आग्रहाखातीर आणि जबरदस्तीने खरेदीला आली होती. शौर्य महाग लागेल म्हणून त्याच्यासाठी सुरेखाताई घरी थांबलेल्या. बाळ लहान होतं म्हणून तिची वहिनी रेश्मा घरी होती. त्यामुळे ओवी एकटीच आलेली होती. स्वतःहून काही घेणार नाही म्हणून रेश्माने तिच्याजवळ मुद्दाम भली मोठी लिस्ट दिलेली होती. हेतू एवढाच होता की संपूर्ण नाही पण अर्ध सामान तरी घेऊन येईल. शिरक्याचं दुकान होलसेल आणि हवं ते घेण्यासाठी फेमस असल्याने ओवी डायरेक्ट इथे आली होती. लग्नाचा सीझन असल्याने मुली, बायका, मुले, पुरुष, त्यांच्यासोबत असणारे लहान मुलं सगळ्यांच्याच इथे गर्दी होती. मुलीची खरेदी तर आवरत नव्हती. त्यासमोर पसारा मांडून चॉईस करणार, क्वालिटी विचारणार, पुन्हा बार्गनिंग करणार. मग कसं लवकर उरकणार? ओवी बराच वेळ पाठीमागे थांबून उभी होती. पुरुष मंडळी पट्टा, ब्रेसलेट, फेटा, एखाद्या परफ्यूम असं आपलं गरजेचं सामान घेऊन जागा खाली करून देत होते. एक जण निघाल्यावर बाकीचे लोक तिकडे सरकत होते. सरकणाऱ्या गर्दीसोबत ओवी सुद्धा एका बाजूला सरकत होती आणि अचानक तिच्या दंडाला स्पर्श झाला. अंगावर किळसवाणा शहारा आला. ती घाबरली. शेजारी हळूच पाहिलं. एक मुलगा हाताची घडी घालून स्वतःच्या दंडावरून बोटे फिरवत तिच्या दंडाला स्पर्श करत होता. ती घाबरून अलीकडे सरकली होती. तो सुद्धा इकडे तिकडे बघत सहज एक पाऊल तिच्याकडे सरकला. अगदी तिला खेटून उभा राहिला. गर्दी खूप होती. इतरांना देखील स्पर्श होत होते, पण त्याच्या स्पर्शात वासनेचा गंध होता. घाबरून ओवीचा हात गळ्यात नसणाऱ्या लॉकेटकडे गेला. ती डोळे बंद करून देवाला साद घालत होती. कृष्णा, तू असं का रे माझ्यासोबतच करतोस? कधीही एकटी बाहेर न गेलेली, नेहमी दबकून राहिलेली ओवी या क्षणी घाबरली. आजूबाजूला इतकी गर्दी असताना देखील तिचे हात पाय लटपटू लागले. भीतीने काळजाची धडधड वाढली. ती खाली बघतच एका बाजूला जाऊन उभी राहिली. तिच्या तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला होता. तरी सुद्धा तिचं सौंदर्य जवळून पाहण्याची त्याची वासना उफाळून आलेली. ती घाबरतीये तो पाहून तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. तिच्या केसांना हलकीशी वळवळ जाणवली. कानाला त्याचे श्वास जाणवू लागले. तो मुद्दामून इकडे तिकडे बघत गर्दीचा फायदा घेऊ लागला आणि ओवी रडकुंडीला आली. डोळे बंद करत तिने मनापासून देवाला साद घातली. कृष्णा, तू असं रे माझ्यासोबत, प्लीज प्लीज तू असं रे माझ्यासोबत. मला भीती वाटते रे, काय करू देवा? अशा वेळी मुली रागात पाहतात, जॉब विचारतात हे तिला माहीत होतं, पण त्यासाठी लागतो तो आत्मविश्वास जो तिच्या अस्तित्वातच नव्हता. ती गळ्यात नसणाऱ्या लॉकेटचा चाच पडत सवयीने देवाचा धावा करत होती आणि तिच्या कानावर ओळखीचा आवाज आला. ए भावा, तुला आधीच ऑर्डर देऊन ॲडव्हान्स देऊन दिलाय बघ, जरा बघ. एवढ्या गर्दीतून तो आवाज ऐकून बऱ्याच जणांसोबत तिची सुद्धा नजर त्या आवाजाकडे गेली आणि दुकानाच्या तोंडावरच उभा असलेला रुद्र तिच्या नजरेस पडला. त्याला पाहून तिला हायसं वाटलं. माझ्या देवानेच पाठवलं यांना माझ्यासाठी, ती नकळत मनात बोलली आणि लगेच तिची पावलं त्याच्याकडे वळली. ती शेजारी उभी होती, पण कृष्णाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं आणि मागून तो माणूस आल्याचं तिला जाणवलं. त्या माणसाच्या भीतीने ओवीने त्याला भीतभीतच आवाज दिला. त्याने तिच्या आवाजाकडे पाहिलं आणि ओवीने नजर चोरली. काय? त्याने विचारल्यावर ओवीने गोंधळून तिरप्या नजरेने त्या माणसाकडे पाहिलं. तो तिच्या शेजारीच होता. घाबरलेली ओवी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत डोळ्यांची उघडझाप करत कशीबशी बोलली, ते रुद्र गोंधळला. त्याने गोंधळून विचारलं, काय ते? ओवीने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो साळसूदपणे समोर बघत उभा होता. तिच्या नजरेसोबतच रुद्रानेही तिकडे पाहिलं. तिच्या शेजारी एक 24-25 वर्षाचा तारुण्याचा पदार्पण केलेला मुलगा होता. दिसण्यावरून मुंबई रिटर्न दिसत होता. त्याच्या परफ्यूमचा सुगंध आजूबाजूला पसरलेला. दुसऱ्याच्या परफ्यूमचा वास आल्यावर नेहमीसारखं रुद्रने नाक मुरडलं. त्याला वैयक्तिक मुंबईकर माणसाचा राग का येतो कुणास ठाऊक. त्याच्याकडे पाहताना
कपाळाला आठी आली आणि त्याने तसेच तिला विचारलं, मिस्टर आहेत का? यावर तिचे डोळे मोठे झाले आणि क्षणात मोठा नाही नाही बाहेर पडला. नाही, मी सुद्धा काय विचारतोय, रुद्र स्वतःशीच बोलला. आणि मास्तर इकडं कुठं? दुकानात येणाऱ्या इस्मानाने रुद्रला साथ घातली. रुद्राने मागे येऊन पाहिलं आणि ओळखीतून हसू देत बोलला, राम, एवढ्या उन्हातान्हात कुठं? इकडं मावस बहिणीचं लग्न हाय, तिकडं चालूया. त्याला पाहताच रुद्रातील शिक्षक जागा झाला. तो थोडासा रागवल्यासारखा बोलला, सकाळच्या वर्गात तुम्ही नव्हता. हल्ली खाडे खूप व्हायला लागलेत. आता शाळा शिकायचं वय हाय का मास्तर? राम हसत बोलला. रामच्या बोलण्यावर रुद्र पुन्हा त्याला सुनावणार एवढ्यात तोच बोलला, मास्तर, तुमचं उद्या लगीन हाय असं कळलंय, खरंय का? ओवीने हळूच रुद्रकडे पाहिलं. लग्नाचं नाव काढताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले. तो शेजारी लावलेल्या झिरमुळ्याला नजर टाकत बोलला, हो. रामने कुतूहलने विचारलं, मास्तरीणबाई कुठल्या गावच्या म्हणायच्या? त्याच्या अशा आगाऊ प्रश्नाचा रुद्रला राग आला आणि ओवीला लाजल्यासारखं झालं. ती खाली मान घालूनच उभी होती. रुद्र पटकन बोलला, याच गावच्या. अजून काही विचारायचंय? राम गावठीपणाने बोलला, मास्तरीणबाई कुणाच्या घरच्या नात्यातल्या आहेत का? त्याच्या आगाऊपणामुळे रुद्रला त्याचा भारी राग आला. रामनी पुढच्या रविवारी येईन तेव्हा 4चा पाढा पाठ पाहिजे. रुद्रमधील शिक्षकाने जवळजवळ त्याला धमकीच दिलेली. मध्ये काउंटरवरील मुलाने रुद्रला आवाज दिला, ओ दादा, तुमचं 12 फेटे ना? लांब सडक दुकानामध्येही अशी गर्दी. रुद्र एका बाजूलाच उभा होता. तो तिथूनच बोलला, नाही, नानाच्या नावावर ऑर्डर असेल बघा. अहो दादा, नानाच्या नावावर 12 फेटे आहेत, लवकर बोला, इकडं फुकट टाइमपास होतोय. तो कुरकुरला. सगळ्यांसमोर असं बोलण्याचा रुद्रला राग आला. आधीच त्याची चिडचिड होत होती. तो त्या मुलावर देखील रागावला. सुखसात नेणार नाहीये, पैसे देऊन भाड्याने नेणार आहे. बोलताना नीट बोल. रुद्राचा वरचा सूर ऐकून तो मुलगा तोंडात मारल्यासारखा गप्प झाला. दुकानातील शेठने त्या मुलाला सुनावलं, कस्टमर आल्यावर तोंड बंद ठेवायचं. 12 फेटे, नानाचं डोकं ठिकाणावर आहे का? इथून नेऊन घरी सुद्धा काय भाड्याने देणार आहे का? रुद्राची नजर कुरकुर चालत होती. तो मोबाईल काढून नानाला कॉल करत होता, पण मोबाईलची रेंज कमी जास्त होत होती. त्याला मोबाईलचाच राग आला. कधीच उपयोगाला येत नाही हा. तो नानाला कॉल करत पुन्हा कुरकुरला. ओवी त्याची चिडचिड डोळ्याने पाहत होती. तिला भीती वाटली. ती मनातच बोलली, बापरे, किती रागवतात हे. ओवीला रुद्रसोबत बोलताना पाहून तिचा कोणी नातलग असेल हा विचार करून तो मुलगा दुसऱ्या काउंटरला गेला. मास्तर, मी निघू का? रुद्र मोबाईल बाजूला करत शिक्षकासारखा कडक आवाज बोलला, 4चा पाढा पाठवा. या. जातो. राम नमस्कार करत बोलला आणि तिथून जाताना स्वतःशीच बडबडला, असा मास्तर लहानपणी असता तर मी भी साहेबासारखं सावलीत बसून काम केलं असतं. रुद्र एकसारखा नानाला कॉल करत होता, पण त्याला स्वतःलाच रेंज नव्हती, त्यामुळे कॉल लागत नव्हता. नेटवर्कच पकडत नव्हतं. नाना पण डोक्यावर पडलाय. 12 फेट्याचं फोन ॲडव्हान्स देतं का? आणि मला विचारलं सुद्धा नाही. येताना सुद्धा काही बोलला नाही. आणि आता फोन लागेना. मोबाईल कानाला लावून इकडे तिकडे बघत एक हात कमरेवर ठेवून रुद्राची चिडचिड चालू होती. त्याचा प्रॉब्लेम तिला कळला. त्याला मदत म्हणून ओवीने पर्समधून मोबाईल काढला आणि त्याच्या पुढे करत अडखळत बोलली, यावरून केला तर? कानाला मोबाईल लावलेला असतानाच तिचा आवाज आला. त्याने तसंच तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. ती मोबाईल पुढे करून उभी होती. असा परक्या मुलीकडून मोबाईल घ्यायचा त्याला ते बरोबर वाटलं नाही. नको, एवढं बोलून त्याने मान फिरवली आणि तसाच कॉल करू लागला, पण कॉल कनेक्टच होत नव्हता. त्यामुळे तर त्याचा अजूनच पारा वाढत होता. रुद्र नानावर खूप भडकलेला. नानासमोर असता तर रुद्राचे धपाटे 100% खाल्ले असते. तर एवढी गर्दी, त्यात घाम काढेल असा उकाडा. नानाने 12 फेट्याचं ॲडव्हान्स दिलं आणि काही बोलायचं नाही. आणि आता फोन पण लागेना. एकही गोष्ट त्याच्या मनासारखी नव्हती.
त्यामुळे आधीच रुद्र रागीत आता जास्त चिडचिड करत होता. 2 मिनिटांनंतर इकडे-तिकडे बघून झाल्यावर त्याची सहज नजर तिच्यावर गेली आणि नजर तिच्या हातावरच थांबली. ती अजूनही हात पुढे करून मोबाईल हातावर घेऊन उभी होती. मग सहज नजर तिच्यावर गेली. तिचे डोळे खाली झुकलेले होते. मगाच्या सारखे घाबरलेले नव्हते, शांत होते. गरज त्याला होती, ती मदत करायला तयार होती. नेहमी दुसऱ्याची मदत नाकारणाऱ्याला रुद्रला तिची मदत घेताना कसतरी वाटलं. तो इकडे-तिकडे बघत बोलला, तुम्ही आग्रहच करत आहात म्हणून घेतो मोबाईल. ती थोडीशी मान हलवली. नाईलाजाने त्याने वरच्यावर मोबाईल उचलला. त्यावर रुद्रचा डिस्प्ले होता. नानाचा नंबर त्याने आपल्या मोबाईलमधून काढून तिच्या मोबाईलवरून लावला. तिच्या मोबाईलमध्ये भावाचा म्हणजे सारंगचा सोडून दुसऱ्या कोणत्याच परपुरुषाचा नंबर सेव्ह नव्हता. जर नानाचा नंबर सेव्ह असता तर तिच्याबद्दल रुद्रच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असता. या कोण आणि नानाला कशा ओळखतात? असो, नानाचा कॉल लगेच लागला. आता कसा लागला? माझ्या मोबाईलला काय ॲलर्जी आहे? फोन लागल्यावर सुद्धा तो कुरकुरला. सखीचा कॉल बघून ओवीचा कॉल बघून नानाने रुद्रच्या अंगणात येत हसतच उचलला. बोल, काय काम आहे? नाना हसत बोलला. नाना, बरा फेट्याचा ॲडव्हान्स दिलास च्या मारी. गावाला वाटायचे आहेत का फेटे? समोरून रुद्र भडकला. ओवीच्या मोबाईलवरून रुद्रचा आवाज ऐकून नानाचं तोंड उघडच राहिलं. रुद्र? मोठं आश्चर्य वाटलं त्याला. मीच बोलतोय. रुद्रचा आवरचा सूर होता. दुकानातील अर्धी वर्दी त्याच्याकडे बघत होती. त्याचा राग पाहून ओवी घाबरली. तिचं साडीचं टोकाने बोट गुंडाळणं चालू होतं. बाप रे देवा, हे किती रागवतात रे. मला आताच भीती वाटतेय. नालायका, आता बोलशील का? रुद्र ओरडल्यावर ओवी दचकली आणि नाना ओवीच्या मोबाईलवरून रुद्र बोलतो या आनंदात हसायला लागला. रुद्र ओरडल्याचं त्याला कसलंच स्वैरसुतक नव्हतं. त्याला हसताना ऐकून रुद्रच्या कपाळावर आठी आली. नाना हसतच बोलला, फेट्याचं जाऊ दे, आधी मला सांग ओवी कुठे भेटली? रुद्र वैतागला. नाना, माझं डोकं फिरवू नको. त्या कशाला भेटतील मला? नाना हसायला लागला. मग तू भेटलास का तिला? नक्की कोण कोणाला भेटलं सांग ना लवकर. रुद्र जास्तच भडकला. विषय भरपटू नकोस. पैसे झाडाला लागलेत का? 12 फेटे कशाला सांग. नाहीतर मी ऑर्डर कॅन्सल करतोय. नाना कपाळावर हात मारत अनाथ बोलला. ओवी समोर आहे. तिच्याशी बोलायचं सोडून मास्तर माझ्यावर भडकतोय. बिचारी ओवी घाबरली असेल. रुद्र ओरडल्यावर ओवी पुन्हा दचकली आणि तिला दचकलेलं पाहून तिला हात करत रुद्र एका बाजूला जाऊन बोलला, ठीक आहे, तू नको सांगू, मी ऑर्डर कॅन्सल करतो, ठेव फोन. नाना घाईघाईत बोलला, रुद्र थांब, ऑर्डर कॅन्सल करू नकोस प्लीज. एक फेटा तुझ्यासाठी बघशील तर काय बोलशील? पुढे बोल. रुद्र रागात बोलला. त्याच्यापेक्षा कमी रेटिंगचा माझ्यासाठी एकुलता एक करवला आहे मी. बोलताना नानाच्या नजरेसमोर त्याचा गारवा आला. बाकीचे फेटे पलीकडून रुद्र बोलल्यावर नाना हसत बोलला, सगळ्यांनाच एकाच रंगाचे फेटे घेतलेत. आपल्या घरातील जवळची माणसं घालतील. जरा लग्न असल्याचं फील येईल की इतका काय विचार करतोस? तुला आगाऊपणा करायला कोणी सांगितलेलं? ठेव फोन. रुद्रने रागात फोन कट केला. नानावर मनसोक्त रागवल्यावर रुद्रला थोडं हलकं वाटलं. त्याने तिथूनच आवाज दिला, भावा, माझे 12 फेटे दे. ॲडव्हान्स दिला आहे, अजून किती द्यायचे? तो मुलगा सहज दुसऱ्या गिरायकाचे सामान पॅक करत बोलला, 4000. विकत घ्यायचे नाहीयेत, फक्त भाड्याने हवेत. रुद्र आश्चर्याने बोलला. तो मुलगा पुन्हा निर्विकारपणे, 2 दिवसाचं भाडं. फक्त उद्याचा दिवस हवेत. 2 दिवस कुठले? रुद्र बार्गेनिंग करू लागला. ओवी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. समोरची व्यक्ती बोलेल ती किंमत देऊन वस्तू घ्यायची हा तिचा स्वभाव. तिला बार्गेनिंग करताना बघून बरं वाटलं, कारण कोणाला तरी जमायला पाहिजे ना. रुद्रने 1000 रुपये काढून दिले. तो फेट्यांची पिशवी घेत बोलला, 500 रुपये ॲडव्हान्स, हे 1000 आणि तुमची वस्तू परत देताना 500. यावरती 1 रुपया मिळणार नाही. ओ दादा, आम्हाला पण परवडायला पाहिजे. 2 दिवसाचे भाडं. रुद्र सरळ शब्दात बोलला, एकदा सांगितलं ना, यानंतर फक्त 500 रुपये मिळतील, त्याच्यावर 1 रुपया सुद्धा नाही.
मंजूर असेल तर आताच बोला, नंतर मी बोलू देणार नाही. त्या मुलानं शेठकडं पाहिलं. शेठनं मान हलवली आणि रुद्रच्या हातात मोबाईल वाजला. बिन बिताए मुझे ले चल कही. कॉल आल्यावर ओवी पुढे झाली आणि तोच नंबर पाहून रुद्रने कॉल उचलला. "ए नाना, या नंबरवर कॉल करू नको. फोन करायचा असेल तर माझ्या कॉलवर कर." "ए रुद्र, सांग ना, ओवी कधी भेटली?" नानाने हसत विचारलं. रु रुद्र वैतागून बोलला, "च्या मारे, एकदा सांगून कळत नाही? त्या कशाला भेटतील मला? ठेव फोन आणि पुन्हा या फोनवर फोन करू नको हां. आपलं फोन नाही." रुद्राचं बोलणं ऐकून नाना गोंधळला. मोबाईल तर ओवीचाच, मग कोणाजवळ आहे आणि हा कसा असा बोलतो? नानाचा फोन ठेवल्यावर पुढे आलेल्या ओवीचा समोर रुद्रने मोबाईल धरला. "धन्यवाद." ओवीने फक्त थोडीशी मान हलवली आणि तिथेच उभी राहिली. रुद्र पेटेक बघत आठवल्यासारखं बोलला, "तुम्ही काय म्हणत होता मगाशी?" तो मुलगा मगाशीच गेलेला त्यामुळे ओवी त्याच्या बाबतीत निश्चिंत झाली. पण रुद्राचं रागावणं पाहून ती घाबरलेली. तिने खाली बघून नाही आणि अशी मान हलवली. त्याला थोडं विचित्र वाटलं. "जाऊ दे, मला काय?" तो स्वतःशीच बडबडत बाहेर पडला. पाठमोऱ्या रुद्रकडे ती फक्त बघत होती. यांनी ओळखलं नसतं तर इथेच ठेवून गेले नसते हे तिला माहीत होतं. रुद्र मागणं येऊन स्वतःची खरेदी करून निघाला. तरी सुद्धा ओवी एका बाजूला तशीच उभी होती. त्या गर्दीमध्ये तिला खरेदी करणं आणि अनोळखी स्पर्श टाळणं अशक्य वाटलं. ती सुद्धा घरी जाण्यासाठी बाहेर पडली. दुकानाच्या बाहेर येताच तिचा मोबाईल वाजला. रुद्र शेजारी बाईक स्टार्ट करत होता. आणि पुन्हा कानावर तेच स्वर पडले. बिन गिताए ले चल मुझे कहीं. नानाच असणार. रुद्र मान हलवत बोलला आणि खात्री करण्यासाठी तो तिच्या बोलचा कानोसा घेऊ लागला. नानाच होता. त्याने गोंधळून पुन्हा त्याच नंबरवर कॉल केलेला. त्याचा कॉल पाहून शेजारी रुद्र उभा आहे याकडे लक्ष नसलेली ओवी कॉलवर बोलत होती. "बोल नाना." ओवीचा आवाज ऐकून नाना हसायला लागला. "तू हसतोस कशाला?" पलीकडून नाना, "मगाशी माझ्यासोबत रुद्र बोलत होता तेव्हा तू?" "हो, मी तिथेच होते." ओवी शांतपणे बोलली. पलीकडून नाना, "मग रुद्र असा का बोलत होता म्हणजे?" "मी तोंडाला स्कार्फ बांधलंय." ओवी शांतपणे बोलली. "बोल नाना." "हो, मी तिथेच होते. मी तोंडाला स्कार्फ बांधलेलं आहे." हे ऐकून रुद्र गोंधळला. या नानासोबत कशा बोलत आहेत? तिची उंची आणि बांधा पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. "शौर्य सोबत आहेत का तुझ्या?" आणि नानाच्या प्रश्नावर ओवीने उत्तर दिलं, "नाही, शौर्य माझ्यासोबत नाही." "शौर्य म्हणजे?" या ओवी. रुद्रला आश्चर्याला धक्का बसलेला. त्या धक्क्यातच त्याने त्याची बॅग साईडला लावली.